श्री 2 मिनिट. नाही नाही नाही, चल 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 चल. अरे झालंच आहे. नाही चल जॉगिंग. चल 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 चल. 1 मिनिट. काय चल. अय्याजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. थैंक यू. अरे हा पुन्हा झोपलाय. श्री ए श्री चल उठ रे, ऑफिसला जायला उशीर होतो. तू वेडा आहेस का? मूर्ख, घाबरले ना मी. अरे चहा पी. थोड्या चल सोड, मला डबा भरायचा आहे आपला. थोड्या वेळानं. ब्रेकफास्ट करायचा आहे. थोड्या वेळानं. ऑफिसला जायचंय. थोड्या वेळानं. बरं चल मावर आता. तुझी ना नेहमी जायची घाई असते हो ना. नाही त्याचं काय आहे ना, माझ्या नवऱ्याला ना अचानक रिअलाइज होतं की त्याला उशीर झालाय. मग तो काय करतो, खाण्यापिण्याचा त्याग करतो, डब्याचा त्याग करतो आणि निघून जातो. नाही नाही नाही. बरं चल आज आपण बाहेर खाऊया. का? ए नाही रे नको. आहा जानवी काय कमाल झालाय चहा. ए मला आणखीन एक कप दे ना. ए शहाण्या, काय काय प्रॉमिस केलं होतंस रे तुम्हाला? दिवसभरात किती चहा पिणार आहेस? फक्त 4. अगं पण ते मी केव्हा सांगितलं होतं तुला. आता मी ते विसरलो सुद्धा. मी सगळं सांगितलं होतं. म्हणजे प्रॉमिसेस विसरायची असतात काय रे शहाण्या? ऑफिस मध्ये प्रत्येक तासाला चहा पित असशील ना तू? नाही म्हणजे हो कधी कधी. आपण सकाळी निघताना 2 कप चहा, हो घरी परत आल्यानंतर एखादा कप किंवा 2. हो. हा नाही हो कधी कधी. श्री तुला झोप न लागण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं. बरं आता मी चहा पिणं कमी करेन बस. मला कसं कळणार? आणि तसंही माझा नाही विश्वास तुझ्यावर. तू ऑफिस मध्ये असताना माझा कुठे कंट्रोल असतो तुझ्यावर? हो अगं तुझाच तर कंट्रोल आहे सगळीकडे. माझ्यावर, घरावर, सगळीकडे तुझाच तर कंट्रोल आहे. मी असा धाकात असतो तुझ्या. जळी स्थळी काष्टी पाषाणी मला तूच तर दिसतेस. तुझा नुसता विचार केला ना तरी माझा थरकाप. हे बघ हे बघ ऐका ऐका बघ हात थरथरतोय. अगं हात बघ कसा थरथरतोय. चहा कपात राहतच नाही, सांडतो पोटात जातच नाही. गप्प बस श्री, काही बोलत असतोस. चल आवर आणि ये लवकर आता. जानवी, हा श्री उठला का ग? हो उठलाय.
गेल्या 6 महिन्यांची झोप भरून काढणं चाललंय साहेबांचं. बिचारा कसे दिवस काढले असतील त्याने काय माहित. माझी तर एक दिवस धड झोप झाली नाही ना तो दुसरा दिवस इतका वाईट जातो. नाहीतर काय, तरुण वयात ना भूक आणि झोप ह्या 2 गोष्टी वेळच्या वेळी झाल्या की शरीर आणि मन उत्तम काम करतं. सगळं कसं वेळच्या वेळी व्हावं, अगदी सगळं. ताई झालं तुझं परत सुरू? अरे काय चुकलं त्यात? जान्हवीशी बोलण्यात कसला आलाय संकोच? ती एक छान शहाणी समजूतदार मुलगी आहे, तिला कळतंय आपण काय बोलतोय ते. ताई कळणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आवडतंय का तिला? नाही सरू मावशी, इट्स ओके. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावर बोलू शकता माझ्याशी, माझी काहीच हरकत नाहीये. पाहिलंस जान्हवी, रागावू नकोस बाई, पण या बाबतीत ना आम्ही जरा जुन्या मताच्या आहोत. नाही, हल्लीच्या मुलांची मतं वेगळी असतात वगैरे माहित आहे आम्हाला, पण शेवटी निसर्ग आहे ना ग. मला वाटतं निदान मुलींनी तरी वाढत्या वयाचा विचार करायला हवा. असं काही नसतं ताई. ऐश्वर्या राहिला नाही का 37व्या वर्षी मूल झालं, छान गुटगुटीत बाळ आहे. हो हो, तुला बारशालाच बोलावलं होतं ना जयानं. तुझं लग्न वेळच्या वेळी झालं असतं सरे तर तू काय 37व्या वर्षापर्यंत मूल होण्यासाठी थांबली असतीस? ऐश्वर्या थांबली म्हणून काही बोलतेस? अगं या लोकांच्या गोष्टी वेगळ्या असतात, आपण आपला विचार करावा. मी यांचाच विचार करून सांगते तुला, उगाच यांना प्रेशराईज करू नकोस. प्रेशराईज काय करू नका. हो, पण आपल्याकडे 6 जणी सारख्या सारख्या बोलणार, वेळ लागेल बिचारीला, आणि श्री तर घरातून पळूनच जाईल. हो, त्याचीच तर काळजी वाटतेय. म्हणूनच म्हणते, जान्हवी बोललीस का ग कधी श्रीशी या विषयावर? मग बोल ना एकदा. हा बघते. अगं संसार म्हटलं की कोणाला हे विषय चुकले आहेत? एकदा बोल श्रीशी, लवकरच बोल. हं, आजच बोल. बघा, आणि तरीही म्हणते याला प्रेशराईज करणं म्हणत नाही. चुप ग सरे. या जस्ट अ सेकंड या प्लीज होल्ड. हे जान्हवी, आज तू मला ऑफिसला सोडू शकशील? सोडेन. म्हणजे तू जर गाडी चालवू शकलीस ना तर मी फोनवर बोलेन, माझा महत्वाचा कॉल चाललाय US आहे. हो हो, नो प्रॉब्लेम. थँक्स. या फर्स्ट अँड देन डिस्कस इट फर्दर. ओके कूल. नितीन, एक कॉफी आण प्लीज. अगं आत्ताच कॉफी प्यायली आहेस ना? आता मी किती कॉफी प्यायची यावर बोलणार आहेस का तुम्हाला? नाही, सॉरी. नितीन, आय एम सॉरी, मला नकोय कॉफी. काय झालंय? काय होणार आहे? माझ्या सतत चुका ऐकण्याचा कंटाळा आलाय मला. माहितीये मी चुका करते, मी खूप प्रयत्न करत असते, मी खूप वेंधळी आहे, माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, मला माहितीये, पण मी काय करू? इथे हे सतत बोलत असतात मला, आणि तिथे तो माझ्याशी एक शब्दही बोलत नाही. एम आय सो बॅड? नो. मग का माझ्याशी कोणी धड बोलत नाही? एक माणूस म्हणून साधं रिस्पेक्ट सुद्धा देत नाही मला हे दोघं. कोण दोघं? सर आणि मनीष. आता तू प्लीज बोल, असं म्हटल्याशिवाय तू बोलणार नाहीयेस का? स्वगत बोलते मी असं वाटतंय मला. नाही, तुझं म्हणणं पटतंय मला. तुलाच काय, माणूस म्हणून प्रत्येकालाच बेसिक रिस्पेक्ट मिळायलाच हवा. पण तू ना 2 इश्यूज मिक्स करतेस. गल्लत होते तुझी, म्हणून मी गप्प बसले. आता कसं आहे, सर आणि तुझं काम ही वेगळी गोष्ट आहे. बरं, सुरुवातीला तू चुका केल्यास, त्यांना बोलण्याच्या खूप संध्या तू उपलब्ध करून दिल्यास, त्यामुळे ते ना एक इक्वेशन झालंय. आणि मनीष बद्दल आता मी काय बोलू? अगं पण मी मान्य करते ना जान्हवी की त्याच्या बाबतीत मी चुकले, मी कन्फ्यूज झाले, दोन्हीकडे ओढल्या गेले. आता उशिरा का होईना मला सगळं कळलंय नीट. मला माझा लाईफ पार्टनर म्हणून मनीषच हवाय हे कळलंय मला. माझं आयुष्य चांगलं जावं यासाठी मी जरा वेळ घेऊन विचार केला, तर यात काय माझं चुकलं का? मनीषचं काय चुकलं ग?
तो बिचारा तुझ्याशी नॉर्मलच वागत होता आणि मग अचानक एक दिवस तुझा विचार बदलला म्हणून त्यानेही त्याचं वागणं बदलून टाकायचं. पण जान्हवी, मला फक्त थोडा वेळ हवा होता. हे वाक्य तू त्याला स्पष्ट सांगायला जरा उशीर केलास गीता. पण म्हणून माझ्याशी बोलणंच टाकायचं, माझा फोनही घ्यायचा नाही. प्रेम आहे माझ्यावर असं म्हणतो ना हा, मग त्याला माझ्याशी बोलावंसही वाटत नाही, भेटावंसही वाटत नाही. हेच सगळं तोही म्हणत होता अगं बिचारा, जेव्हा तू त्याच्याशी नीट वागत नव्हतीस ना तेव्हा. आता कदाचित त्याला वेळ हवा असेल, मग तो वेळ आता तू त्याला द्यायला हवा. तू नक्की कोणाची मैत्रीण आहेस जान्हवी? तू कधीही माझ्या बाजूने बोलत नाहीस, नेहमी त्याचीच बाजू घेत असतेस. मला जरा समजून घे ना. पटणार नाही कदाचित तुला माझं वागणं, पण नेहमी त्याचंच कसं बरोबर आहे हे का पटवून देतेस तू मला? असं काही नाहीये गीता, मी फक्त तुला दुसऱ्याच्या बाजूने सुद्धा थोडासा विचार कर इतकंच म्हणतेय. करतीये, डोकं फुटेल एवढा विचार करते. जाऊ दे. I need a coffee now. मनीष, तू आणि गीता किती काळ असं भिजत घुंगड ठेवणार आहात? मग काय करू? अरे काहीतरी निर्णय घ्या ना. कसला? मनीष, अरे तुमच्या नात्याबद्दल काहीतरी ठरवा. मनीष, तुम्ही लग्न करणार होतात, अजूनही करणार आहात हो ना? माहिती नाही. आय एम नॉट सो शुअर अबाउट इट जान्हवी. म्हणजे आता मीच कन्फ्यूज झालोय. जान्हवी हे बघ, मला कॉम्प्लिकेशन्स कळत नाहीत. मे बी मी तेवढा मॅच्युअर्ड नाहीये, पण पुष्कर गीताच्या आयुष्यात परत आल्यानंतर तिने माझ्याशी बोलणं टाळलं, मला दूर केलं. हे इतकं साधं सोपं गणित मला नक्कीच कळतं. मग लग्नानंतर पुन्हा हेच होणार नाही, कशावर? हे बघ मनीष, हा सरळ सरळ तिच्यावर संशय घेणं आहे, जे मला नाही आवडत आहे. नाही जान्हवी, मी संशय घेत नाहीये, पण जे झालं ते परत होणार नाही. परत होणार नाही, हे कशावरून? आणि मग पुन्हा असं झालं तर मी काय उत्तर देऊ स्वतःला? अरे पण ती जर आज स्पष्टपणे असं सांगते की तिची चूक झालीये, तर ती नाही वागणार परत अशी. जान्हवी, नात्याच्या सुरुवातीलाच इतकी चलबिचलता मला नाही पटत. मला मान्य आहे, गीताची चलबिचल झाली, ती थोडी कन्फ्यूज झाली. अरे पण प्रत्येकाला तुझ्या एवढी क्लॅरिटी नसते ना. हे बरं आहे, म्हणजे समोरचा माणूस आपल्या बाबतीत क्लिअर नाहीये ह्याची शिक्षा आपण भोगायची, म्हणजे हा आपल्यावर अन्याय झाला ना. हा कुठला नियम आहे? शिक्षा नको रे म्हणूस, तू समजूतदारपणा म्हण. समोरची व्यक्ती जर आपली होणारी बायको असेल तर हा समजूतदारपणा दाखवायला हवा ना. तिला क्लॅरिटी नाहीये हे माहित असतानाही तिला स्वीकारणं, हे खरं प्रेम असतं ना. जान्हवी, तू हे जे म्हणतेस ना, हे ऐकायला खूप छान वाटतं, पण या वाक्यांना खऱ्या आयुष्यात काही अर्थ नसतो. शब्द आपण आपल्या सोयीप्रमाणे बदलू शकतो, पण त्याचा त्रास होतोच ना. मनीष, तुम्ही जर नाती तुमच्या सोयीप्रमाणे बदलू शकत असाल ना, तर शब्द बदलायला मला वाटतं काहीच हरकत नाहीये. जान्हवी, तू माझ्यावर का चिडतीयस? तूच म्हणाली होतीस ना गीताचा नाद सोड. नाद सोड असं कधीच म्हणाले नव्हते मी इतकंच म्हणाले होते की तू तिला वेळ दे, स्पेस दे. त्या बदल्यात तुझाच तिच्याबद्दलचा इंटरेस्ट कमी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तू नक्की कोणाची मैत्रीण आहेस? आता हा मुद्दाच नाहीये, तू विषय उगाच भलतीकडे नेऊ नकोस. मला इतकंच म्हणायचंय की एकमेकांना समजून घेणं, माफ करणं ही सहजीवनाची पहिली पायरी आहे, आणि ह्याच्याशिवाय तुमचा संसार पुढे जाऊच शकत नाही. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते. बाकी तुम्ही दोघांनी काय करायचंय हे तुम्हीच ठरवा, त्यात मी ढवळाढवळ नाही करणार. जान्हवी, काय हो मोठी आई? जान्हवी, हा, डोळे मीट. कशासाठी? तुला पेढा भरवायचा आहे.
आता सांगितलं की मला डोळे मिटून काय उपयोग, आता परवा तसाच. पेढा कशासाठी? आज ना आम्ही बुटीक मध्ये पार्टी केली. नाही पार्टी म्हणजे असंच काय काय खायला मागवलं ग बाहेरून. पण वनिताला मात्र ना घरचाच डबा खायला लावला. तर काळजी घ्यायला हवी ना, आता ना तिचं असं सगळं नवीन नवीन काहीतरी सुरू होणार आहे. आज मला हे खावंसं वाटतंय, आज ते खावंसं वाटतंय, आज हे होतंय, उद्या ते होतंय. मज्जाच आहे. मी तिला सांगितलंय तुला हवी तेव्हा रजा घे, काम कर नाही तर नको करूस. म्हणजे कसं हे दिवस असे आनंदात घालवायला हवेत ना. माझी ना मानसिक धावपळ होते. एकतर मदतीला एक हात कमी आणि त्यात हिच्या बाळाचं सगळं करावं लागणार ना. जबाबदारीचं काम आहे. मी सरूला पेढा देऊन आले. हा केवढ्या आनंदात आहेत ह्या. कुणातरी एका बाईला मूल होणार म्हणून ह्या केवढ्या खुश झाल्यात. मग उद्या हा आनंद या घरात आला तर हे घर आनंदाने नाचेल. बाप रे, मला तर या सगळ्यांच्या आनंदाची आणि रिॲक्शनची कल्पनाही करता येत नाहीये. वाट पाहत असतील का घरातले सगळे? कधी एकदा ही गोड बातमी आम्ही त्यांना देतोय याची. कधी एकदा घरात एक गोंडस बाळ येतंय. कधी एकदा घरभर दुडू पावलं फिरतायत. यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने आमच्या लग्नाला वर्ष झालंय. मी असा विचार करत नसले तरी यांनी असा विचार करणं काहीच चूक नाहीये. हा या पिढीच्या दृष्टीने महत्वाचाच विषय असतो. एवढं प्रेम करतील ह्या सगळ्या आमच्या बाळावर. आमचं बाळ, माझं आणि श्रीचं. श्री सारखंच असायला हवं ते, हुबेहूब. हॅलो. हा बायको. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझाच विचार करत होते. अच्छा, मग असं असेल तर तुला तर 1 दशलक्ष वर्ष आयुष्य मिळालं पाहिजे. बरं ऐक, थोडा कामात बिझी आहे, घरी यायला उशीर होईल. अरे श्री, काल बघा तुम्ही वाट बघत बसू नका, जेवून घ्या आणि झोपा. अरे श्री, काल पण जान्हवी, अगं इलाज नाहीये त्याला. ऑफिस मध्ये खूप काम चाललंय, सगळ्यांना सांग मला यायला उशीर होईल. ऐक ऐक, मी तुला नंतर फोन करतो. हो, बाय बाय बाय. हॅलो. अनस, किती वाजले रे? सॉरी उशीर झालाय. अरे 3 वाजले. थांब, तू जेवतोस का? अगं म्हणजे काय तूही थांबलीस? हो. अगं जान्हवी, मला उशीर होणार आहे, जेवायला थांबू नका सांगितलं होतं ना मी. अरे हो, मी जेवलीये. मी तुला वाढायला थांबली. अरे पटकन गरम करून वाढते ना. अगं बायको, कशासाठी? बायको आहे की नाही, मग तिला हे सगळं करायला आवडतं. तुला भूक लागली आहे का? ऍक्च्युली नाही, मला झोप आली. बर. कंटाळली असेल ना? नाही रे, कंटाळले नाहीये. मग आपण खूप दिवसात बोललोच नाही ना एकमेकांची. चल आता बोलूया. नाही, आता तू झोप. अगं जान्हवी, प्लीज श्री, मला बोलायचंय तुझ्याशी. पण मी जेव्हा तुझ्याशी बोलेन तेव्हा तू असा छान फ्रेश, रिलॅक्स्ड आणि प्रसन्न मूड मध्ये हवायस मला. तुला बोलायचंय म्हणजे काहीतरी गंभीर आहे की काय? काही या गंभीर काय असेल? नाही, मग महत्वाचं नक्कीच असणार, हो ना? कशावरून? कशावरून काय? रात्री 3 वाजता बायकोचं नवऱ्याला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय असं म्हणत असेल तर ते काहीतरी महत्वाचं असलं पाहिजे ना. हो, पण जर नवरा दुपारी 3 वाजता सुद्धा कामातच असेल तर मग काय करायचं बायकोने? म्हणून तर मी म्हणतोय चल आत्ता बोलूया. नाही,
आता नाही, आता तू आवर आणि झोप बघू शांतपणे. अगं जानवी हे काय चाललंय तुझं? आता उगाच तू माझ्या डोक्याला भुंगा लावू नकोस हं? तुझ्या डोक्याला भुंग्याची सवय तर मी आधीच करून दिली आहे की नाही? म्हणजे मी केवढा वेळ घेते एक वाक्य बोलायला, तुला माहितीये ना. अच्छा